मी बाकी काही काम करत नाही. माझ्या आईने मला भंग्याचं काम दिलेलं आहे. मी कोण आहे? तर आईची जी सगळी लेकरं आहेत त्यांचा मी भंगी आहे, सेवक आहे. ते मला काय काम दिलं आहे? बाळा जा, कलियुगाची चरमसीमा सुरू झाली आहे. एक काम कर, जे जे म्हणून तुझ्यावर प्रेम करतील त्यांच्या घरात जाऊन त्याच्या प्रत्येकाच्या मनातला अर्धा मैला आणि अर्ध पाप तुझ्या टोपलीत घेऊन ये. मी ते काम करतो. जो जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्या घरात मी दररोज रात्रीचं जातो आणि दररोज सकाळी जातो. सकाळी मैला गोळा करण्यासाठी आणि रात्री पाप घेऊन येण्यासाठी. तुमचं माझ्या ज्या प्रमाणात प्रेम त्या प्रमाणात तुमचं पाप माझ्या टोपलीत येतं. तुमचं ज्या प्रमाणात माझ्यावर विश्वास तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये तुमच्या पाप, तुमच्या चुका ना माझा स्पर्श ज्या माझ्या टोपलीत येऊन पडतात त्यांची जबाबदारी तुमच्या डोक्यावर येऊन पडत नाही. पण तुम्ही म्हणाल की केवळ तू पाप घ्यावंच आमचं म्हणून आम्ही तुझ्यावर प्रेम करू, तर ते नाही चालणार. मी अतिशय मोठा बनी आहे, मला बाकी व्यवहार जमत नाही. मी बँकेत अख्ख्या आयुष्यामध्ये 2दा गेलो आहे फक्त. तुम्हाला खरं सांगतो, MD डॉक्टर असून राष्ट्रवाडा. आणि पहिले सगळे व्यवहार माझे वडील बघायचे. आमची जॉईंट फॅमिली, अजूनही जॉईंट फॅमिलीच आहे. वडील बघायचे. वडिलांच्या नंतर सुशीलदादा बघायला आले. आता मुलगा जावई सगळी मंडळी बघतात. तुम्हाला खोटं वाटेल, अवघ्या 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की पैसे वगैरे काढायचे. बाबा सही घेणार, मी पैसे सह्या देणार. रे सुशीलदादा सही घ्यायला आले. त्यांनी सांगितलं घाईघाईत निघाले. हे सही करून ठेव रे. आणि म्हणलं सही केली. नंतर ते सांगितलं फोनवरून, अरे ते ड्रायव्हरवर पाठवायचं ना, मग त्याच्यावर एक करून त्या चेकवर क्रॉस कर. म्हणलं करतो. मी घेतला आणि क्रॉस केला. चेक पाठवून दिला. सुशीलदादा बोंबा तू काही केलंस काय? चेक परत आला बँकेमधून. म्हणून काय झालं? तू क्रॉस करायला सांगितलं, क्रॉस नाही केलास. म्हटलं केला. काय केलंस? मग त्यांनी बघितलं मी क्रॉस मारला आहे मोठा. त्या दिवशी मला पहिल्यांदा तरी क्रॉस करणं म्हणजे 2 अशा आडव्या रेगा मारायच्या असतं. एवढं माझं बँकिंगचं व्यवहाराचं ध्यान लक्षात ठेवा. पण तरी देखील मला हा व्यवहार चांगला कळतो. प्रेमाचा व्यवहार मात्र मला अतिशय चांगला कळतो. खोटं प्रेम आणि खरं प्रेम. मी कोण नाही. मी माझ्या या आईचा, या महिषासुरमर्दिनीचा, तिने पाठवलेला तुमच्या सगळ्यांचा सेवक आहे. भंगी आहे. ते काम करण्यासाठीच मी आलेलो आहे. आणि ते काम करण्यासाठीच मी फिरत राहतो. एरवी मी कुठे फिरत नाही, सगळ्यांना माहिती आहे. मी मुंबईतून कमीत कमी वेळा बाहेर पडतो. आता 2 वर्षापूर्वी पुण्याला गेलो होतो. 2 वर्षांनी इकडे येतो आहे. त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी गेलो होतो. कुठे गेलो होतो रे? पुण्यालाच्या आधी धुळ्याला. ओके. जास्त भटकूपणा करायला मात्र तसं आवडत नाही. पण मी फिरतो तो माझ्या मार्गाने.